गोविंदा सीझन 3च्या चषकावर नागपूर निंजाज संघाने आपल्या विजयाची मोहर उमटवली. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3च्या ब्रँड अँबॅसेडर क्रिस गेलच्या हस्ते पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. प्रो गोविंदा सीझन 3च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक गोवा सर्फर्स म्हणजे शिवसाई गोविंदा पथक रुपये 50 लाख तर तृतीय पारितोषिक अलिबाग नाईट्स बाल उत्साही गोविंदा पथक रुपये 25 लाख देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित सहभागी संघांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, संगीत संयोजक सलीम सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने सांगता कार्यक्रमास वेगळ्या उंचीवर नेले. तर प्रो गोविंदा लीगचे संस्थापक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत की मी पाहिलेले स्वप्न पूर्वेश सरनाईक व त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. आपला गोविंदा 7 समुद्रापलीकडे पोहोचलाय याचा मला खूप मोठा अभिमान आहे. क्रिस गेल यांच्या सहभागामुळे यंदाचा सीझन ग्लोबल झाला. गोविंदा खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले, यंदाचे पर्व आपल्या गोविंदाला ग्लोबल प्रतिष्ठा मिळवून देण्यास समर्पक ठरले. सर्व गोविंदांनी अथक परिश्रम, जिद्द, संघटन कौशल्य याचे अद्भुत प्रदर्शन दाखवले. आपल्या दहीहंडी खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे आहे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास यंदाच्या पर्वातून निर्माण झाले. प्रो गोविंदा सीझन 3च्या अंतिम सामन्यात 16 संघ सहभागी झाले होते. यंदाचा सामना अधिकच रोमहर्षक झालाय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. प्रो गोविंदा सीझन 3 अंतिम सामन्यासाठी क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, मुंबई T20 लीगचे चेअरमन विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.